जय भीम नवबुद्धाय. बघूया बातमीपत्रातला विशेष घडामोडी. राळेगाव तालुक्यातील कळमनेर येथील बुद्धविहार येथे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या जयंतीनिमित्त 14 एप्रिल नंतर झोपलेला समाज या विषयावर आयुष्मान राम बिडकर चेंबूर मुंबई यांचा समाज प्रबोधनात्मक कार्यक्रम संपन्न झाला. सदर कार्यक्रमात राम बिडकर यांनी समाजातील लोकांना अत्यंत मोलाचे मार्गदर्शन केले. 14 एप्रिलला फक्त एकच दिवस डीजे बँडवर नाचून वर्षभर झोपू नका, तर वर्षभर आपल्या मुलाबाळांना बुद्धांच्या आणि बाबासाहेबांच्या विचारांवर चालायला शिकवा. हेच आपले मुक्तिदाते आहेत, उद्धार करते आहेत. त्यांच्यामुळेच आपण माणूस म्हणून स्वाभिमानाचे जीवन जगत आहोत. आपल्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेला त्याग आणि संघर्ष कसा होता यावर देखील त्यांनी भाष्य केले. ज्याच्यावर संकट येत नाही त्याची प्रगती होत नाही. संकटानं माणूस देव बनतो. माझी प्रिय पत्नी रमा, तिला एक दिवशी पत्रात लिहिलं होतं, रमा, संकट माणसाला महान बनवत असतात. संकट माणसाला महान बनवत असतात. ज्याच्यावर संकट येत नाही त्याची प्रगती होत नाही. रत्तू, मी लहान होतो. तुम्हाला विचारलं तुम्ही का रडता म्हणून. त्याचं कारण तुला लहानपणापासून सांगावं लागेल, कारण तू त्यावेळेला नव्हता. रत्तू, माणसाच्या जीवनात संकट आलीच पाहिजेत, नक्की आली पाहिजेत. संकट माणसाला बळ देतात, नवी भरारी घेण्यासाठी प्रेरणा देत असतात. संकट जरूर आली पाहिजेत, पण लहानपणीच कुणावर संकट येऊ नये. माझ्या जीवनात 5 वर्षाचा असतानाच माझ्यावर मोठं संकट आलं. माझ्या आईचा मृत्यू झाला, भीमाबाई. दुसरं संकट आलं माझ्यावर. बाबांनी 5 वर्ष कंप्लीट झाल्यानंतर सातारच्या शाळेत, प्रतापसिंह शाळेत मला टाकलं. सातारच्या शाळेत जाऊ लागलो. सगळे विद्यार्थी शाळेत जाऊ लागले, मीही शाळेत जाऊ लागलो. सगळे विद्यार्थी पुढे बसायचं, मला मात्र मागे बसवलं जाईल. एक पटकूर आणायचो, मागे बसायचो. रत्तू, अजून एक गोष्ट सांगतो. सगळे विद्यार्थी दुपारची घंटी वाजली की ते शाळेत जायचे आणि पाणी प्यायचे, हौदाची तोटी खुली करायची. रत्तू, मला तहान लागली ना, मला गुरुजीला सांगावं लागत असतं, गुरुजी, माझ्या नरड्याला कोरड पडली हो, मला तहान लागली गुरुजी. मला केविल आणि रत्तू सांगावं लागत असे, मला तहान लागली म्हणून. गुरुजी चपराशाला सांगायचा, जा रे, त्या भिवाला तहान लागली वाटतं. आणि रत्तू, चपराशी मामा असला की त्याने हौदाची तुटी खोली करायची आणि मग मी पाणी प्यायचं. चपराशी मामा असला तर रत्तू मला पाणी प्यायला भेटायचं. चपराशी मामा नसला ना रत्तू, मला पाणी प्यायला नाही भेटायचं. कोणात एवढी मानवता नसे. महार जातीचा म्हणजे एवढं अस्पृश्यता निर्माण चातुर वर्ण व्यवस्थेच्या समर्थकांनी असं गंभीर वातावरण करून टाकलं की माझ्यासारखं लहानाला सुद्धा त्याच्यात करुणाभाव उत्पन्न होत नव्हता. त्यांचे मन संवेदनशील नव्हते. तहान लागलेली असताना चपराशी मामा नसला तर हौदाला जर हात लावला तर माझ्यावर कुठलं संकट गुजरेल याची कल्पना मला होती. रत्तू, मी घरी जायचं. तहान खूप लागलेली असायची. तहानेने जीव व्याकुळ झालेला, कासा वीज झालेला. घरी जायचं, एक गडवा घ्यायचा, माठात तो गडवा बुडवायचा आणि घटा 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 पाणी प्यायचं. असं हे माझं लहानपण. रत्तू, तुला ही गोष्ट माहित नव्हती ना. म्हणजे भीमराव रामजी आंबेडकर ते डॉक्टर बाबासाहेब बॅरिस्टर आंबेडकर हा प्रवास किती थरारक आहे रत्तू. हे सहज घडलेलं नाही. असो, तुम्हाला विचारलंच की तुम्ही का रडत आहात. रत्तू, समाज बांधवाचं काम करताना मी इतकं झोकून दिलं. समाज बांधवाचं काम करताना मी गेलो कुठं रत्तू, जवळजवळ 32 पदव्या, मानवशास्त्र, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, नीतीशास्त्र, अनेक शास्त्राचा सांगोपांग अभ्यास केला. डॉक्टरेट मिळवली. विविध 32 प्रकारच्या पदव्या मिळवल्या आणि मी वाड्या वस्तीवर अभ्यास केलं, चिंतन केलं. आणि विदेशातून आल्यानंतर माझ्या अशा पल्लवी झाल्या. माझ्या दुबळ्या, शोषित, गरीब, दुःखाच्या कडेलोट झालेल्या समाज बांधवाबद्दल माझ्या मनात अपार करुणा निर्माण झाली. माझ्या समाज बांधवाबद्दल मला दुःख उत्पन्न होऊ लागलं. त्यांची व्यवस्था पाहून,
त्यांचं भीक मागणं पाहून त्यांच्या बुद्धीला कसं खलास करून त्यांची जी क्रयशक्ती संपुष्टात आणून टाकली, त्यांना सद विवेक बुद्धी त्यांची समाप्त करून टाकली, त्यांचं शिक्षण त्यांना घेऊन दिलं नाही. परंतु बडोद्याचा अपमान माझ्या जिवारी लागला. बडोद्यात माझा अपमान झाला. मला वाटलं इतक्या पदव्या कमवलेल्या माणसाचा एवढा अपमान, तर माझ्या सामान्य गरीब दुबळ्या जनतेची किती वाईट अवस्था असेल. वाईट वाटलं ना तुम्हाला. मग नोकरीचा छंद डोक्यातून काढला. रात्र चिंतन केलं. माझ्या दुबळ्या समाजाबद्दल जे झालं ते झालं. आतापासून इथून पुढं माझ्या जवळच्या, माझ्या लाडक्या समाज बांधवाबद्दल जर घृणेचा शब्द काढाल तर तुम्ही आहात आणि मी आहात. खबरदार. माझ्या लाडक्या समाज बांधवाकडे क्रूर नजरेने पाहाल तर. परंतु ठाम निर्धार केला. वाड्या वस्तीवर फिरू लागलो. उठा. निद्रिस्त बांधवांना सांगितलं, उठा, शिका, संघटित व्हा, संघर्ष करा, गुलामाला गुलामीची जाणीव करून द्या, म्हणजे तो बंड करून ठेईल. 100 दिवस शेळी होऊन जगण्यापेक्षा 4 दिवस वाघ म्हणून जागा. परंतु निद्रिस्त बांधवांना म्हटलं, उठा. झोपण्यात अर्धी जिंदगी चालली. झोपून काय कमवणार आहे? हा, तुम्ही सुद्धा माणूस होऊन जीवन जगू शकताय. तुम्हाला जगण्याचा अधिकार आहे. मी आहे तुमच्या सोबत. 32 पदव्या कमवल्यात. मी राज्यशास्त्राचा अभ्यास केलाय, समाजशास्त्राचा अभ्यास केलाय, LLBचा अभ्यास केलाय. तुमच्या सोबत मी आहे. उठा. त्यांच्यात नवचैतन्य निर्माण केले. रत्तू त्यांच्यात उल्हास निर्माण केला. डोळ्याला डोळे भिडून बोलायची त्यांच्यात ताकद निर्माण केली. आत्मविश्वास निर्माण केला. आणि हे करण्यासाठी रत्तू मी वाड्या वस्तीवर गेलो. आणि इकडं वाड्या वस्तीवर गेलो, समाज निद्रिस्त बांधवांना उठवायला गेलो. आणि इकडं समाज बांधवाचं काम करताना आतापर्यंत रत्तू 3 मुलं आणि 1 मुलगी अशा 4 लाडक्या गुणी बाळांना मूठ माती देण्याचा प्रसंग माझ्यावर गुजरलाय. त्यांची आठवण आली की मन दुःखाने खचून जातो. त्यांच्या भावी जीवनाविषयी जे काही इमले रचले होते ते सर्व उद्ध्वस्त झाले. माझ्या घरात दुःखाचे ढग वाहत आहेत. कशी तरफडली असतील माझी बाळं. परभणीतील संबोधी अकादमी व सामाजिक न्याय विभाग महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त वतीने परभणी येथे 24वा सर्वधर्मीय सामूहिक विवाह सोहळा रविवार दिनांक 1 जून रोजी महात्मा फुले हायस्कूल मैदानावर संपन्न झाला. या सामूहिक विवाह सोहळ्यात एकूण 81 जोडपे विवाहबद्ध झाले. यावेळी जिल्हाधिकारी रघुनाथ गावंडे म्हणाले की सामूहिक विवाह सोहळा घेणे हे सामाजिक कार्य असून ते गेल्या 24 वर्षांपासून संबोधी अकादमी करत आहे. आजपर्यंत 3000 जोडप्यांचे विवाह लावणे ही फार मोठी बाब आहे असे सांगितले. यावेळी संबोधी अकादमीच्या वतीने जिल्हाधिकारी रघुनाथ गावंडे यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. प्रमुख अतिथी माजी आमदार विजय रावणे यांनी सामूहिक विवाह सोहळा आयोजनाबद्दल समाजभूषण भीमराव हत्यांबिरे यांचे कौतुक केले. महबूब शेख म्हणाले की 3000 बहिणींचा भाऊ म्हणून समाजभूषण भीमराव हत्यांबिरे यांनी भूमिका बजावली आहे. डॉक्टर सिद्धार्थ भालेराव, कुणाल कांबळे, रितेश काळे, BS सहजराव, मिलिंद सावंत, BR समुंदर, तारा खंडारे आदी मान्यवर उपस्थित होते. मोदी अकादमीच्या वतीने सामूहिक विवाह सोहळा किंवा सामूहिक मंगल परिणय याची सुरुवात करून त्याला आता खरं तर 25 वर्ष झालेले आहेत. पण करोनाच्या काळामध्ये एक सोहळा न झाल्यामुळं हा 24वा सामूहिक विवाह सोहळा होता. समाजामध्ये संबोधींनी गावागावामध्ये जनजागृती केल्यामुळे अनेक वधूवराचे पालक खरं तर आपण बघतो की लग्न करत असताना फार मान मर्तबा वधूवरांतर्फे सुद्धा या ठिकाणी सगळे मान सन्मानाची परंपरा असते लग्नामध्ये. पण मला वधूवरांच्या पालकांचं अभिनंदन करायचं किंवा हे मान सन्मान पण सोडून सामूहिक विवाह सोहळ्यामध्ये ते सहभागी होत आहेत. गेले 25 वर्षांनी सातत्याने हा संबोधी अकादमीचा उपक्रम सुरू आहे. समाजाचा त्याला पाठिंबा आहे. आपण सगळे पत्रकार बंधू जाणता की आम्ही समाजातल्या कुठल्याही माणसाकडून 1 रुपयाचा निधी घेत नाही किंवा वधूवराच्या नोंदणी फीसुद्धा घेत नाही. आणि अशा पद्धतीने आपण सगळा सामूहिक विवाह सोहळा साजरा करत असतो आणि प्रचंड संख्येने समाजाचा त्याला प्रतिसाद आहे. आणि भविष्यातही या सोहळ्यामध्ये वाढ व्हावी. मी आजच्या आपल्या पत्रकार बंधूच्या माध्यमातून शासनाला नम्र विनंती करू इच्छितो की आपण शासन निर्णयामध्ये जे लिहिलेलं आहे की बाबा लग्नविधीच्या दिवशीच तो वधूवरांना चेक मिळाला पाहिजे,
पण त्या दिवशी तर ते चेक देतच नाही. किमान ते महिना 2 महिन्यामध्ये तरी द्यावा, जेणेकरून त्या कुटुंबाला त्याचा आनंद होईल आणि पुढच्या वर्षीही लोक जास्तीत जास्त संख्येने सहभागी होत असतात. आंबेडकरी समाजाला, गरीब समाजाला, ज्यांची ऐपत नाही ते कुठल्याही जाती धर्माचे असो, त्यांनी या सगळ्या सामूहिक विवाह सोहळ्यामध्ये सहभागी होऊन आपल्या पालकांचे विवाह करावे, जेणेकरून आपल्याला लग्नासाठी कर्जबाजारी होण्याची गरज नाही. समाजाचा चांगला पाठिंबा आहे. परभणी जिल्ह्यातील सगळे माझे पत्रकार बांधवही या सोहळ्याला अत्यंत चांगली प्रसिद्धी देतात आणि दिवसेदिवस या सोहळ्यामध्ये संख्या वाढत आहे. थोडेशा शासनाच्या उदासीन धोरणामुळे ही संख्या कमी होत आहे, पण आम्ही संघर्ष करू, यांना मदत मिळवून देऊ. त्यासाठी आपल्या समाज बांधवाचा आणि पत्रकार बांधवाचाही पाठिंबा घेऊ. आजच्या प्रसंगी ज्यांचा विवाह झालेला आहे त्या सगळ्या वधूवरांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. त्यांच्या भावी आयुष्याचं आनंदाचं जावं, सुखाचं जावं अशी मी तथागतचरणी प्रार्थना करतो. आतापर्यंत किती विवाह आतापर्यंत आज मला वाटतं 81 विवाह होते आणि म्हणजे शेवटच्या दिवसापर्यंत आम्ही जरी नोंदणीच्या तारखा वाढवत गेलो, पण शेवटच्या दिवशी जरी आले तरी आम्ही त्या सगळ्या लोकांना सामावून घेतलं आणि आज 81 विवाह झाले आणि आजपर्यंत 3000च्या वर या संबोधी अकादमीच्या विवाह सोहळ्यामध्ये विवाह झालेले आहेत. ज्यांच्यामुळे तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये प्रकाश पडला ते महामानव बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, सामाजिक क्रांतीचे प्रणेते महात्मा ज्योतिबा फुले, छत्रपती शाहू महाराज, राजमाता अहिल्यादेवी, राजमाता जिजाऊ, माता भीमाई, माता रमाई मग सांगून गेले भीमराव जग बदल घालून गाव, असं काव्यपंक्ती करणारे अण्णाभाऊ साठे. त्या सर्व महामानवांना मी सर्वप्रथम अभिवादन करतो, नमन करतो. आज संबोधी अकॅडमीनं आयोजित केलेल्या ह्या लग्न समारंभाचं वैशिष्ट्य असं या जिल्ह्याचे लोकप्रिय जिल्हाधिकारी माननीय रघुनाथजी गावंडे साहेबांचा आज वाढदिवस आणि आपण त्यांना सर्वांनी भरभरून अशा शुभेच्छा दिल्यात आणि त्यांच्या कृतीतून मागच्या 5 ते 6 महिन्यामध्ये परभणीची जी जनता आहे, जे बौद्ध बांधव आहेत, जे दलित बांधव आहेत ते बघत आहेत. मी भाषण करणारही नव्हतो, तर भीमराव दादाचं म्हणणं असं की जनतेला आणि नवविवाहित वधू आणि वरांना शुभेच्छा द्या. मी माझा पक्ष रिपब्लिकन पक्ष, भालेराव कुटुंबीय या सर्वांच्या वतीनं आपल्या सर्वांना लाख लाख हार्दिक शुभेच्छा देतो. आपली सर्वांची रजा घेतो. जय हिंद, जय भीम, जय भारत. मला कल्पना आहे की फार उशीर झालाय, त्यामुळे मी जास्त वेळ घेणार नाही. फक्त मला आवर्जून सांगू वाटतं की भीमराव हत्ती आंबेरे साहेब आणि त्यांच्या टीमला यापुढे देखील असे कार्यक्रम आयोजित करण्यासाठी 100 हत्तीचा बळ मिळो अशी या ठिकाणी एक भावना व्यक्त करतो. सामाजिक कार्यामध्ये भीमरावजी आणि त्यांची टीम नेहमीच पुढे असते. जिल्हा प्रशासनाला योग्य गोष्टीसाठी ते नेहमीच सहकार्य करतात आणि आमचं काही चुकलं तर आम्हाला ते बोलून दाखवतात आणि आमच्याकडून चांगलं काम करून घेतात. या ठिकाणी त्यांनी एक खंत व्यक्त केली, अनुदान वेळेवर मिळत नाही. मी निश्चित मित्र यासाठी वैयक्तिक पातळीवरती पाठपुरावा करेल. स्वतः मंत्रालयात जाऊन त्याला कसं चालना देता येईल यासाठी निश्चितपणे मी प्रयत्न करणार आहे. आपण सर्वांनी या ठिकाणी माझा अतिशय चांगला देखणा असा वाढदिवस साजरा केला. माझ्या जीवनातला असा एकमेव वाढदिवस आहे की इतक्या मोठ्या संख्येत आणि आपल्या सर्व बनतेजी सर्वांच्या साक्षीने तो आदरणीय भीमरावजी यांच्या कल्पनेतून साजरा झाला. मी डॉक्टर भीमराव हत्ती आंबेरे साहेब यांनाही धन्यवाद देतो की त्यांनी मला एक चांगला सुखद धक्का दिला आणि एक चांगला वाढदिवस साजरा केला. या ठिकाणी संबोधी अकादमीच्या मार्फत गेल्या 24-25 वर्षात 3000 विवाह झालेलं सांगितलं. अतिशय मोठं समाजकार्य यांच्या हातून घडत आहे. असंच कार्य आपल्या हातून पुढे घडावं आणि या ठिकाणी जो काय मंगल परिणय होत आहे त्या वधूवरांना त्यांच्या कुटुंबियांना
आणि पूर्ण समाजाला मी खूप खूप शुभेच्छा देतो. महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय विभागाच्या वतीने भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजनेतून कोल्हापूर जिल्ह्यासाठी तब्बल 76 कोटी 80 लाख रुपयांचा निधी मंजूर झाला असल्याची माहिती खासदार धनंजय महाडिक यांनी पत्रकार परिषदेत दिली. याबद्दल त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजितदादा पवार, सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट, उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील, पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांचे आभार मानले. ग्रामीण भागातील सांस्कृतिक आणि ऐतिहासिक स्थळांचा विकास करणे, वाचनालय, अभ्यासिका, धम्म प्रशिक्षण केंद्र अशा कामांसाठी जिल्ह्यातील सुमारे 251 गावांना फायदा होणार आहे. याबाबत आपण सातत्याने पाठपुरावा केला असून लवकरच या विकास कामांना प्रारंभ होईल, असे खासदार महाडिक यांनी सांगितले. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विकास कार्यक्रम या अंतर्गत समाज कल्याण विभागाच्या माध्यमातून एक योजना ग्रामपंचायतींसाठी आहे. कोल्हापूर जिल्ह्यासाठी खूप आनंदाची बातमी आहे की या समाज कल्याण विभागाच्या माध्यमातून कोल्हापूर जिल्ह्याला 76 करोड 80 लाख रुपये एवढा मोठा निधी, महाराष्ट्रातला सर्वात जास्त निधी कोल्हापूरला मिळालेला आहे. मी या कामी सहकार्य केल्याबद्दल सन्मान्य मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आणि उपमुख्यमंत्री अजितदादा, त्याचबरोबर या विभागाचे समाज कल्याण विभागाचे मंत्री आदरणीय नामदार संजयजी शिरसाट साहेब, आपले सहकारी आणि आपल्या जिल्ह्याचे सुपुत्र चंद्रकांतदादा पाटील, आपले पालकमंत्री प्रकाशरावजी आंबेडकर यांचं मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो की एवढी मोठी योजना, एवढा मोठा निधी कोल्हापूर जिल्ह्यासाठी त्यांनी देऊ केलेला आहे. ही योजना कशासाठी आहे तर आपल्याला माहिती आहे की ग्रामीण भागामध्ये जे काही वीज असते, सार्वजनिक वीज ज्याला आपण म्हणतो, रस्त्यावरचे पथदिवे आपण ज्याला म्हणतो, हायमास ज्याला आपण म्हणतो, ग्रामपंचायत हद्दीमध्ये असणाऱ्या सर्व सार्वजनिक विजेच्या व्यवस्थेचं जे बिल असतं ते ग्रामपंचायतीनं भरायचं असतं. परंतु ग्रामपंचायतचं उत्पन्न हे तेवढ्या मोठ्या प्रमाणात नसतं. परिणामी अनेक ठिकाणी अशा पद्धतीचे लाईटचे पोल उभे राहिलेले आहेत, हायमास उभे आहेत, स्ट्रीट लाईट्स उभे आहेत, परंतु बिल न भरल्यामुळं ते सध्या बंद अवस्थेमध्ये आहे. मोठ्या प्रमाणात सर्व ग्रामपंचायतींची वीज बिलाची थकबाकी आहे आणि ही थकबाकी जर आपण आकड्यात बघायला गेलं तर हजारो करोड रुपये आहे. प्रत्येक ग्रामपंचायती या सातत्यानं गेले 3 वर्ष मी पाहतोय की आमच्या विजेचं बिल माफ व्हावं किंवा आम्हाला सवलत मिळावी यासाठी ते विशेष प्रयत्न करत आहेत. परंतु MSEB महावितरण एक वेगळी स्वायत्तता संस्था असल्यामुळं, त्यांना त्यांचा खर्च चालवायचा असल्यामुळं त्यांचे सगळे उत्पन्नाचे स्रोत जे आहेत ते या वीज बिलाच्या माध्यमातून निर्माण होत असतात. आणि या सगळ्यावर एक तोडगा म्हणून, एक उपाय म्हणून आपल्या महायुतीच्या सरकारनं मोठ्या प्रमाणात रिन्युएबल एनर्जीकडे वळण्याचा आता सुरू केलेला आहे. मग यातलाच एक महत्त्वाचा भाग म्हणजे ग्रामपंचायतींमध्ये सोलरच्या माध्यमातून अशा पद्धतीच्या स्ट्रीट लाईट किंवा हायमास दिवे उभे करावे, अशा पद्धतीची ही योजना आहे. आणि या योजनेच्या माध्यमातून मला समजल्यानंतर मी थोडासा फॉलोअप घेतला, थोडासा म्हणजे भरपूर घेतला, आणि त्याचं फलित म्हणून कोल्हापूर जिल्ह्यातल्या 12च्या 12 तालुक्यांमध्ये साधारण 250-300 गावांमध्ये या योजनेच्या माध्यमातून आपण 76.80 करोड रुपये हे आता खर्च करणार आहोत. मुंबईची एक कंपनी आहे, मुंबईचे किंवा कुठली तर असेल मला वाटते, GK एंटरप्राइजेस म्हणून कंपनी आहे, त्यांनी हे टेंडर म्हणजे 5-7 लोकांनी भरलं होतं, त्यात GK एंटरप्राइजेसला मिळालेलं आहे आणि ते लवकरच हे काम सुरू करतील. आणि या माध्यमातून ग्रामपंचायतींवर जो अतिरिक्त खर्चाचा बोजा पडत होता, आता इथून पुढं निशुल्क गावांमध्ये त्यांच्या वीज उपलब्ध होईल. आणि या योजनेचा पुढचा टप्पा, आज फक्त 250-300 गावं घेतलेले आहेत, पुढच्या टप्प्यामध्ये उर्वरित बाकी गावं यावीत यासाठी माझा प्रयत्न असणार आहे. मी आपल्याला सांगत होतो की गतिमान सरकार या दृष्टिकोनातून आहे की अनेक ठिकाणी आता सोलारचे प्लांट्स उभा करून शेतकऱ्यांनासुद्धा जी वीज आज
सवलतीच्या दरात दिली जाते ते वीज बिल पूर्ण माफ करण्याची घोषणा केलेली आहे. भविष्यात त्यांना वीज बिलच भरावं लागू नये या दृष्टिकोनातून आमचं सरकार काम करत आहे. खूप मोठ्या प्रमाणात सोलर पार्क्स उभा करण्याचं काम चालू आहे. PPP मॉडेलवर काही इन्व्हेस्टर्स, काही उद्योगपती त्यामध्ये इन्व्हेस्ट करत आहेत, जेणेकरून महाराष्ट्राला पूर्णपणे विजेच्या बाबतीत स्वायत्तता करणे आणि सर्व शेतकऱ्यांना मोफत वीज द्यायची या दृष्टिकोनातून हे आमचं सरकार काम करत आहे. पुढच्या टप्प्यामध्ये उद्योगांसाठी सुद्धा सवलतीच्या दरात वीज मिळावी त्यासाठी सुद्धा हे सरकार काम करते. परवाच सन्मान्य मुख्यमंत्री फडणवीस साहेब ज्यावेळी इचलकरंजी दौऱ्यावर आले होते त्या ठिकाणी त्या लोकप्रतिनिधींनी जी सूचना केली, 250 मेगावॅट वीज ही इचलकरंजीच्या सर्व उद्योगासाठी जे तिथं माग आहे, जे स्पिनिंग युनिट आहेत, जे मशीन्स आहेत त्यासाठी लागतं ते 250 मेगावॅट एवढ्या मोठ्या प्रमाणात विजेची आवश्यकता आहे आणि त्यासाठी सुद्धा राज्य सरकारने एक विशेष योजना करावी अशा पद्धतीच्या सूचना लोकप्रतिनिधींनी केल्या. तिथल्या विद्यमान आमदारांनी केल्यानंतर साहेबांनी ताबडतोब आपल्या विभागाशी चर्चा करून भाषणामध्येच, कदाचित तुम्ही ते वाचलं असेल, ऐकलं असेल, भाषणामध्येच त्यांनी घोषणा केली की लवकरच आम्ही इचलकरंजीसाठी एक वेगळं पॅकेज किंवा वेगळी योजना आणून इचलकरंजीमध्ये सुद्धा सवलतीच्या बिलामध्ये, जेणेकरून त्यांना तो खर्चाचा बोजा पडू नये अशी घोषणासुद्धा केलेली आहे. म्हणजे एकंदरीत रिन्युएबल एनर्जीचा किंवा नैसर्गिक स्रोतांचा पुरेपूर वापर करून आपलं राज्य विजेच्या बाबतीत स्वावलंबी बनवण्याचं ते काम आमचं सरकार करत आहे आणि त्याचाच एक भाग म्हणून आज या समाज कल्याण विभागाच्या माध्यमातून 250 गावांमध्ये 76 कोटी रुपये आलेले आहेत. मी सर्व महायुतीच्या आमच्या नेते मंडळींचं मनपूर्वक अभिनंदन करतो. या संदर्भात बॉस ने मीटिंग बुलाई. क्या यार, आदमी की तकलीफ को तो समझो. बार उठो बैठो. जनाब, तकलीफ उठने बैठने की नहीं, तकलीफ बवासीर की है. बवासीर, फिशर, भगंदर, पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार. अभ्युदय पाइल्स लेजर हॉस्पिटल, लोहार समाज भवन के पीछे, महापुष्प सोसाइटी, शताब्दी नगर चौक से मनीष नगर रोड, नागपुर. कॉल और विजिट करें www.pilesfistulacure.com. मंडळी, तुम्हाला फॅमिली सोबत चांगली वन डे पिकनिक करायची आहे का? मग आजच भेट द्या सातपुड्याच्या पर्वत रांगेत कोल्हार प्रकल्पाच्या पायथ्याशी निसर्गाच्या कुशीत वसलेलं श्याम लीला टुरिझम अँड रिसॉर्टला. पारंपरिक शेतकी संस्कृती आणि नाविन्यपूर्ण सेवा सुविधांचा अनोखा संगम. प्रशस्त फळबाग व शिवार फेरी, मुलांना एन्जॉय करण्यासाठी प्ले एरिया, विविध खेळ, स्विमिंग पूल, रेन डान्स, सेल्फी पॉइंट आणि बरंच काही. नाश्ता आणि चुलीवरील व्हेज नॉन व्हेज जेवणाचा आस्वाद. राहण्याची ही उत्तम व्यवस्था. वन डे पॅकेज 699 पासून सुरू. लग्न, रिसेप्शन, वाढदिवस यासाठी देखील स्वतंत्र व्यवस्था करून मिळेल. अल्पावधीतच लोकप्रिय झालेले कृषी पर्यटन स्थळ श्याम लीला ॲग्रो टुरिझम अँड रिसॉर्ट. बुकिंगसाठी संपर्क मुक्काम तेलंखेडी, नवनाथ आश्रमाजवळ, पांढुर्णा रोड, तालुका सावनेर, जिल्हा नागपूर. मोबाईल 7276366752 किंवा 9021433560. कायद्याप्रमाणे राज्य मागासवर्ग आयोगाने इतर मागासवर्गाच्या यादीचे पुनरावलोकन करावे अशी मागणी कोल्हापुरातील सकल मराठा समाजाच्या वतीने राज्य मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष न्यायमूर्ती सुनील शुक्रे यांच्याकडे केली आहे. महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष शुक्रे शुक्रवारी कोल्हापुरातील शासकीय विश्रामधाम येथे आले होते. त्यावेळी ॲडव्होकेट बाबा इंदुलकर, दिलीप देसाई, अनिल घाडगे, अनिल कदम, संदीप देसाई यांनी याबाबत मागणीचे निवेदन शुक्रे यांना देण्यात आले. जुलै महिन्यात सर्वांशी चर्चा करून उत्तर देऊ असे आश्वासन शुक्रे यांनी शिष्टमंडळाला दिले. की मागण्या आहेत याच्यावरती आता आम्ही निश्चितच आयोगासमोर हा विषय आम्ही मांडू आणि आयोग काय हे माझ्या एकट्यावरती काम करत नाही, तर हे पूर्ण एक सामूहिकपणे सांघिकपणे याच्यावरती काम होतं. तर आता जेवढे सगळे मेंबर्स आहेत आमच्या मीटिंगमध्ये हा विषय आम्ही घेऊ आणि याच्यावरती सगळ्यांच्या सहमतीने जो काही निर्णय होईल तो आम्ही याच्यावरती घेऊ असा आमचा अंदाज आहे. की हा एक सध्या आता पावसाळ्याचे दिवस सुरू होतात आहेत, तर साधारणतः याला 2 महिने लागू शकतात. तर याच्यावरती आम्ही करू, याच्यावरती काम करू आणि
याच्यावर जो काही निर्णय राहील आयोगाचा तो आम्ही घेऊ आणि कळवू. यांची भूमिका सकारात्मक दिसते असं मला जाणवलेलं आहे. सेक्शन 9 आणि सेक्शन 11ची अंमलबजावणी करावी अशी आमच्या मराठा समाजाची प्रमुख मागणी आहे. त्या सेक्शनमध्ये असं सांगितलेलं आहे की या महाराष्ट्रामध्ये ज्या काही OBC जाती आहेत आणि ज्या आत्तापर्यंत आरक्षणाचा फायदा घेऊन ज्या आता उच्चस्थानी पोचलेल्या आहेत त्यांना त्यामधून वगळावं आणि ज्या जाती अजूनही मागास आहेत त्यांना त्या यादीमध्ये घ्यावं. म्हणजे एखादा प्रवासी जर रेल्वेत बसला असेल तर तिथं ज्याचं आरक्षण तिथंपर्यंत त्यांना थांबल्यानंतर त्यांना दुसऱ्या लोकांना चान्स दिला पाहिजे. आणि हेच 2005च्या त्या सेक्शन 9 आणि सेक्शन 11चा उद्देश आहे. त्यामुळे त्यांना आम्ही सांगितलेलं आहे की मागासवर्गीय OBC यादीचं पुनर्सर्वेक्षण चालू करा. ज्या जाती सक्षम झाल्या असतील त्यांना वगळा आणि ज्या जाती त्या रोमध्ये थांबलेल्या आहेत त्यांना आत घेण्याविषयी प्रयत्न करा. तर त्यांनी सांगितलेलं आहे की आम्ही 10 सदस्य आहोत, 1 सदस्य अजूनही नियुक्त व्हायचा आहे. परंतु जुलै एंडपर्यंत आम्ही सगळ्यांसमोर हा विषय ठेवू, आपलं निवेदन ठेवू आणि सकारात्मक तुम्हाला 31 जुलैच्या आत उत्तर देऊ. आणि माझ्या कल्पनेप्रमाणे हे पहिले अध्यक्ष आहेत की यांनी आमच्या निवेदनाला सविस्तरपणानं उत्तर दिलेलं आहे आणि आमच्या आशा थोड्याफार पल्लवित झालेल्या आहेत. धन्यवाद. भद्रावतीत बौद्ध धम्मातील विद्यार्थ्यांसह युवकांवर बौद्ध संस्कृती रुजावी व त्यामुळे महापुरुषांचे कार्य पुढे नेण्यास सहकार्य मिळेल या दृष्टिकोनातून शीलभद्र मंडळ भद्रावतीच्या वतीने 1ली ते 12वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांकरिता अशोका बुद्ध विहार गौतम नगर येथे महापुरुषांच्या विचारांवर आधारित चित्रकला व निबंध स्पर्धा घेण्यात आली. उत्तीर्ण झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांना सन्मानचिन्ह, पुस्तक व प्रमाणपत्र देऊन भद्रावतीचे तहसीलदार राजेश भांडारकर यांच्या हस्ते बौद्ध उपासक उपासिका यांच्या उपस्थितीत सत्कार करण्यात आला. पंचशील ध्वजाचा शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि द्वितीयं बुद्धं शरणं गच्छामि द्वितीयं धम्मं शरणं गच्छामि द्वितीयं संघं शरणं गच्छामि तृतीयं बुद्धं शरणं गच्छामि तृतीयं धम्मं शरणं गच्छामि तृतीयं संघं शरणं गच्छामि पाणातिपाता वैरमणि सिक्खापदं समादयामि अदीनदाना वैरमणि सिक्खापदं समादयामि कामेषु मिच्छाचारा वैरमणि सिक्खापदं समादयामि मुसावादा वैरमणि सिक्खापदं समादयामि सूरामेरे मज्जपमादठाना वैरमणि सिक्खापदं समादयामि नत्ति मे शरणं वयं बुद्धो मे शरणं वरं ये तेन सज्जवचनं होतु मे जय मंगलम्. नत्ति मे शरणं वयं धम्मो मे शरणं वरं ये तेन सज्जवचनं होतु मे जय मंगलम्. नत्ति मे शरणं वयं संघो मे शरणं वरं ये तेन सज्जवचनं होतु मे जय मंगलम्. सब्ब पापचकरणं कुशलौ संपदा सतीत पर्योदपणं ये तं बुद्धान शासनं साधु 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 नमो बुद्धाय.
भगवान बुद्ध यांची जयंती साजरी करण्यात आली। या जयंतीच्या निमित्ताने मंडळातर्फे वाडातील विद्यार्थ्यांकरता चित्रकला स्पर्धा तसेच निबंध स्पर्धा आयोजन करण्यात आले होते। या स्पर्धेमध्ये म्हणजे अपेक्षेपेक्षा आम्ही जी अपेक्षा केली होती त्या अपेक्षेपेक्षा बरेच विद्यार्थी आले आणि अनेक प्रकारचे महापुरुषाचे चित्र प्रत्येकाने काढलेलं आहे। केवळ एकच नाही तर शिवाजी महाराज, महात्मा फुले, रमाई, माता रमाई, सावित्रीबाई असे विविध आपले महापुरुष आहेत। त्या महापुरुषाची त्यांनी चित्र रेखाटले, फार सुंदर रेखाटलं। आणि त्यानंतर निबंध स्पर्धेचं सुद्धा आयोजन केलं होतं। निबंध स्पर्धा ही आपल्या सामाजिक कार्यामध्ये ज्या महापुरुषांनी योगदान दिलेलं आहे अशा या महापुरुषांकरता खुली स्पर्धा ठेवण्यात आली होती की प्रत्येकाने आपापल्या पद्धतीने लिहायचं होतं महापुरुषावरती। आणि बरेच 4 गटामध्ये प्रत्येक विद्यार्थ्यांनी महापुरुषावरती प्रत्येकाने लिहिलेलं आहे, लिखाण केलेलं, खूप सुंदर लिखाण केलेलं आहे। आम्ही थोडेसे निबंध बघितलं काही मुलांचे त्या स्पर्धेच्या आयोजनाच्या वेळेसमध्ये पेपर्स बघितले तर प्रत्येकाने विद्यार्थ्यांनी लहान लहान मुलांनीसुद्धा प्रयत्न केला आहे की महापुरुष काय असतात आणि महापुरुषाविषयी सुंदर असं लेखन केलेलं आहे। आणि हा कार्यक्रम घेण्यामागील उद्देश आमचा हा मंडळाचा एकच होता आहे की वाडामध्ये मुलं आहेत पण मुलांना कार्यक्रमामध्ये कधी सहभाग घेताना बघितलं नाही। आम्ही 2 वर्षापासून मी इथे कार्यक्रम करीत आहोत तर या 2 वर्षामध्ये हे उघडकीस आलं की म्हातारे लोक येतात कार्यक्रमाला परंतु लहान मुलं किंवा मध्यम जे 11वी-12वीची मुलं आहेत ते कधीच कार्यक्रमात उपस्थित राहत नाही कुठल्याच प्रकारच्या। म्हणून आम्ही मग हा कार्यक्रम सुरू केला की विद्यार्थ्यांकरता आपल्याला काय करता येतो। 12 मे तथागत गौतम बुद्ध यांच्या जयंतीनिमित्त इथं कार्यक्रम आयोजित केलेला होता। या कार्यक्रमामध्ये चित्रकला स्पर्धा आणि निबंध स्पर्धा अशा 2 स्पर्धेला अधिक प्रोत्साहन देण्यात आलं होतं। या निबंध स्पर्धा आणि चित्रकला स्पर्धा घेण्याचा उद्देश हा होता की विद्यार्थ्यांना समोरच्या युगाचं जे ध्येय आहे ते कसं निश्चित करायचं आणि तिथं कुठपर्यंत पोहोचायचं हे होतं। एक पुस्तक देण्यात आलं होतं। त्या पुस्तकाचा उद्देश होता की विद्यार्थ्यांना या पुस्तकाच्या माध्यमातून आपण समाजकार्य कसं करावं आणि आपल्या समाजाविषयी आपल्या मनातली भावना कशी जागृत करावी हे या स्पर्धेतून सर्वांपर्यंत पोहोचवण्याचा इथं ध्यास होता। तसेच इथं जे आम्हाला जे मार्गदर्शक म्हणून लाभलेले आपले तहसीलदार साहेब यांनी सुद्धा खूप छान अनुभव इथं सांगितलेले आहे आणि हे अनुभव घेऊन आपले छोटे भीमसैनिक उद्याचे मोठे भीमसैनिक बनेल अशी मी एक सर्वांना शुभेच्छा देऊन तथागत गौतम बुद्ध जयंतीनिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा देते। पण आज इथं या कार्यक्रमामध्ये बालगोपाल यांची नीरव शांततेमध्ये हे कार्यक्रम संपन्न होत आहे हे बघून ऊर भरून आला। खूप अभिमान वाटलं की एवढ्या शांततेत एवढा सुंदर सोहळा इथं आयोजकांनी आयोजित केलेला आहे ही अतिशय मोलाची गोष्ट आहे। तहसीलदार म्हणून, एक्झिक्युटिव्ह मॅजिस्ट्रेट म्हणून मी वेळोवेळी प्रशासकीय अधिकारी म्हणून 15 ऑगस्ट, 26 जानेवारी, 1 मेला ध्वजवंदन केलं। माझ्या जीवनामध्ये पहिल्यांदाच मला आयोजकांनी इथं बोलावलं आणि पंचशील ध्वजारोहण करायची संधी मिळाली हे पण माझ्यासाठी अभिमानास्पद आहे। ही खूप मोठी माझ्या लाईफमध्ये गोष्ट आहे। आपल्या सर्वांना माहीत आहे की प्रशासकीय अधिकारी पोस्ट IAS, IPS, तहसीलदार किंवा कुठल्याही असेल तर ह्या खूप जबाबदारीच्या पोस्ट असतात तर त्याच्यामुळे स्ट्रेस पण असते, टेन्शन पण असते। कारण भद्रावती म्हटलं तर 162 गावाचे 150 विषयाचे कार्यक्रम सगळे तहसीलदार म्हणून आपण बघत असतो। क्या हुआ बहू? माँ, पाइल्स की बहुत तकलीफ हो रही है। तो तुम गुदरोग सर्जन के पास क्यों नहीं गई? देखो, जैसे हार्ट के लिए हार्ट स्पेशलिस्ट, ब्रेन के लिए ब्रेन स्पेशलिस्ट, तो पाइल्स के लिए पाइल स्पेशलिस्ट क्यों नहीं? स्त्री हो या पुरुष, टॉयलेट में तकलीफ केवल पाइल्स ही नहीं और भी कई प्रकार के गुदरोग तथा कैंसर भी हो सकता है। इसीलिए इसकी प्रत्यक्ष जांच जरूरी है। ठीक है माँ, पर जांच के लिए हम जाएंगे कहाँ? वही काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल में। लेकिन माँ, प्रेगनेंसी में पाइल्स की दवाइयाँ? प्रेगनेंसी में आयुर्वेदिक दवाइयाँ सुरक्षित होती है।
जनहित में जारी। काळे आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल, औषधि चिकित्सा तथा सर्जरी ट्रीटमेंट उपलब्ध। हमारा पता उमरेड रोड, दिघौरी बस स्टॉप के पास, नागपुर। अधिक जानकारी के लिए वेबसाइट पर जाएं kaalepailshospital.com। जनकल्याण समाज समाजोन्नती अन्याय भ्रष्टाचार निवारण समितीतर्फे कोल्हापूर येथील शाहू स्मारक भवन येथे कार्यकर्ता मेळावा व राज्यस्तरीय सन्मान पुरस्कार सोहळा संपन्न झाला। यावेळी ज्येष्ठ विचारवंत साहित्यिक अनंत मांडुकलीकर यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे, फुले शाहू आंबेडकर आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी चौफेर मार्गदर्शन केले। त्यानंतर राजकीय, सामाजिक तसेच अन्य क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी केलेल्या व्यक्तींचा सत्कार करण्यात आला। विचारपीठावर संस्थापक अध्यक्ष डी.व्ही. गवई, पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष प्रताप तराळ, नामदेवराव कांबळे, किरण पाटील, देवदास बनकर, अशोक कोळी आदी मान्यवर उपस्थित होते। या जनकल्याण समाजोन्नती अन्याय भ्रष्टाचार निवारण समितीचं रोपटं लावण्याचं कारण की ज्या गरीब समाज, महिला यांच्यावर जो अन्याय होतो त्या निमित्तानं माझ्या थोडं लक्षात आल्याच्या नंतर माझ्या मनामध्ये आलं की यासाठी निवारण करण्यासाठी आपण कुठंतरी एक संघटना स्थापन केली पाहिजेत आणि संघटनेच्या माध्यमातून महाराष्ट्रभर ज्या काही व्यक्तीवर अन्याय होतो तो कोण्या जातीचा असो, ब्राह्मण असो, मारवाडी असो, तेली असो, कोळी असो, कुणी असो, अशा प्रत्येक व्यक्तीवर जो अन्याय होत असेल त्याचं निवारण करण्याचं काम आपल्या संघटनेच्या मार्फतातून झालं पाहिजेत। म्हणून मी गावोगाव शाखा, जिल्हा शाखा, तालुका शाखा, महिला शाखा, जिल्हा शाखा सगळ्या या ठिकाणी पूर्ण महाराष्ट्रामध्ये तयार केलेल्या आहेत आणि त्यामधून ज्याही व्यक्तीवर अन्याय होतो त्याचं निवारण करण्याचं काम माझी संघटना करत आहे। आणि मला माननीय स्वर्गवासी पी.के. अण्णा पाटील हे मरण पावले, त्यांनी मला एक आदर्शक म्हणून माझं नाव घेतलं आणि त्या ठिकाणी आर.आर. पाटील त्यांनी पालकमंत्री म्हणून चंद्रपूरला ते घेत नव्हते, तर मी त्यांना स्वतः चंद्रपूरला पालकमंत्रीपद त्यांना घ्यायचं सांगितलं आणि त्या ठिकाणी बैठक बसल्याच्या नंतर त्या ठिकाणी आदिवासी लोकांमध्ये मी थोडा गेलो आणि आदिवासीची समस्या जाणून घेतली। त्याच्यानंतर त्यावेळेस एका व्यक्तीला मी एका रेस्ट हाऊसला बोलवलं, त्याच्या अंगाचा वास येत होता, त्याच्या अंगाला कपडे नव्हते, बरोबर काहीच नव्हते, तर मी त्यांना आणलं, तर आबा मला म्हणायचे की अरे वास कशाचा येतो। मग मी त्या माणसाला घेतलं आणि थोडं बाहेर नेलं आणि त्याच्यानंतर मग अण्णाकडे आलो, अण्णानं सांगितलं की अरे वास गेला। मी पुन्हा गेलो, त्या माणसाला घेऊन आलो आणि त्या ठिकाणी त्याला पुन्हा बसवलं आणि त्यांना म्हणलं की अण्णा की हे लोक या नक्षलवादीमध्ये सामील का होत आहे, यांना रोजगार नाही, यांच्या पोटाचं साधन नाही, म्हणून यांचे मुलं हे शिकू शकत नाहीत, म्हणून यांचे मुलं 7वा 8वा वर्ग किंवा मॅट्रिकपर्यंत जास्त शिकलेले आहेत, याच्यावर शिकू शकत नाही। तुम्ही गृहमंत्री आहे तर तुम्ही एक काम करा, पोलीस भरती जास्तीत जास्त यानं ही कार्य करा, म्हणून आर.आर. पाटलांना माझ्या शब्दाला मान दिला। त्याच्यानंतर मंत्रालयामध्ये सोमवारी मला बोलवलं, पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री होते, यांच्याशी आमची बैठक झाली आणि त्या बैठकीमध्ये पृथ्वीराज चव्हाण आणि आर.आर. पाटलांनं आम्हाला सिग्नल दिलं आणि 11,000 पोलीस लोकांची भरती त्या ठिकाणी केली आणि त्या माध्यमातून मी चंद्रपूर, गडचिरोली या जिल्ह्यामध्ये 4,500 लोकांना, गरीब लोकांना नोकरीची संधी दिली। आज त्यांना 1,500 पट पगार आहे आणि मी चंद्रपूर जिल्ह्यामध्ये ट्रेननं जातो तर माझा 1.5 तास स्टेजवर जाण्यासाठी ढोल ताशाच्या गजरामध्ये माझे ते लोक स्वागत करतात की ज्या माणसाने आपल्याला रोजगार दिला, काय पोटापाण्याचा प्रश्न मिटवला, कोण आहे तो गवई, हे पाहण्यासाठी माझी भेट घ्यायचा प्रयत्न करतात। अशा पद्धतीनं या संघटनेचं माध्यमातून माझे सोबत असलेले पी.के. अण्णा पाटील राष्ट्रीय उपाध्यक्ष आणि माझी पूर्ण महाराष्ट्रामध्ये टीम ही सर्व या ठिकाणी काम करते। या ठिकाणी मी आवर्जून सांगतो की ज्याही व्यक्तीवर कुठं जर अन्याय होत असेल तर याचं निवारण करण्याचं काम डॉक्टर बाबासाहेबांना जे घटनेमध्ये लिहिलं आहे त्या घटनेप्रमाणे मी माझं काम करतो आणि या ठिकाणी सर्वाला न्याय देण्याचं काम मी माझ्या यानं करतो, एवढं बोलतो आणि माझा संपर्क। संघटनेला महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्हा अधिकारी, प्रत्येक मुख्य कार्यकारी अधिकारी, प्रत्येक आयुक्त आणि मंत्रालयातील सगळ्या खात्याचे सचिव अशा बैठका घेऊन जे प्रश्न मागासवर्गीयांचे त्यातल्या त्यात सर्वच अन्यायकारक कर्मचाऱ्यांचे आहेत ते मार्गी लावायचं काम आम्ही या संघटनेच्या माध्यमातून सतत करत राहतो। आता या कार्याचा एक भाग म्हणून आज हा पुरस्कार नव्हे, हा सन्मान आहे। खरं म्हणजे महाराष्ट्र शासनानं मला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार दिलेला आहे आणि समाजभूषण पुरस्कार दिला असल्यामुळं त्यांना मी प्रताप तराळांना सांगितलं की मला पुरस्कार नका देऊ,
पर सन्मान करतो म्हणाले. सन्मान करत असाल तर आनंदाची गोष्ट आहे, कारण का सन्मान हा प्रत्येक कार्याचा एक उद्दिष्ट असतं आणि ते उत्साहवर्धक असतं, प्रेरणा देणारं असतं आणि तो करणं हे प्रत्येक संस्थेचं काम असावं असा एक त्याच्या पाठीमागचा सिद्ध येतं. जनकल्याण समिती अन्याय भ्रष्टाचार निवारण समितीच्या वतीने आज शाहू स्मारक भवन येथे विविध क्षेत्रातील जे अग्रगण्य काम करणाऱ्या व्यक्तींचा पुरस्कार देऊन आपल्या संघटनेच्या वतीनं त्यांचा गौरव करण्यात आलेला आहे. त्याचबरोबर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जे आपल्या संघटनेचे कार्यकर्ते आपल्या ह्या कार्यक्रमाला उपस्थित लावून त्यांचेही मी प्रथमतः आभार मानतो आणि पुरस्कार दिलेल्या सर्व मंडळाचं मी आभार मानतो आणि माझे 2 शब्द समिती जनकल्याण समाज उन्नती भ्रष्टाचार निवारण समितीच्या वतीनं कोल्हापूर जिल्ह्यातील असं नव्हे तर महाराष्ट्रातील सर्व क्षेत्रातील ज्यांचं अतिशय मौल्यवान अशा पद्धतीचं आणि समाजाला प्रेरक अशा पद्धतीचं ज्यांचं काम सुरू आहे अशा विविध क्षेत्रातील पुरस्कारार्थींना पुरस्कार देऊन त्यांनी या ठिकाणी गौरवलेला आहे. या ठिकाणी राज्यस्तरीय शिक्षक गौरव पुरस्कार देऊन मला गौरवण्यात आलं. तर गेली 30 ते 35 वर्ष बहुजनांच्या मुलांच्यासाठी सातत्यानं कास्टाईप संघटनेच्या माध्यमातून असेल आम्ही काम करण्याचा प्रयत्न सातत्यानं करतो आहे. तर या कार्याची दखल घेऊन या भ्रष्टाचार निवारण समितीनं मला जो पुरस्कार दिला याबद्दल त्यांच्या कार्यालाही देखील मी महाराष्ट्र राज्य कास्टाईप शिक्षक संघटना परिवाराच्या वतीनं त्यांच्या कार्यासाठी धन्यवाद देतो, शुभेच्छा देतो. सम्यक नागरिक सहकारी पतसंस्था अमरावती रजिस्टर्ड नंबर 340च्या संचालक मंडळ यांनी खातेदारांची 32,92,030 रुपयांची फसवणूक केल्याबाबत भीम ब्रिगेड संघटनेचे अध्यक्ष राजेश वानखेडे यांनी खातेदारासह दिनांक 7 एप्रिल 2025 रोजी वरिष्ठ पोलीस निरीक्षक पोलीस स्टेशन फ्रेझरपुरा यांना निवेदन दिले. त्या निवेदनावर सदर कार्यवाही म्हणून 22 मे 2025 रोजी खातेदारांना सम्यक नागरिक सहकारी पतसंस्था संचालक मंडळ यांनी पैसे देण्याचे ठरविले होते. मात्र त्यांनी पैसे दिलेच नसून खातेदारांना फिरवण्याचा प्रयत्न करीत आहेत. या संदर्भात दिनांक 6/6/2025 ला अमरावती जिल्हाधिकारी कार्यालय समोर भीम ब्रिगेड संघटनेच्या वतीने सम्यक नागरिक सहकारी पतसंस्थेच्या सर्व खातेदारांसह रास्ता रोको आंदोलन करणार असून या आंदोलनामध्ये भीम ब्रिगेड संघटनेच्या पदाधिकारी, कार्यकर्ता व खातेदार यांना कोणत्याही प्रकारचे नुकसान झाल्यास याला जबाबदार जिल्हा उपनिबंधक कार्यालय सहकारी संस्था व सम्यक नागरिक सहकारी पतसंस्था संचालक मंडळ हे जबाबदार राहतील, असे मत भीम ब्रिगेड संघटनेचे अध्यक्ष राजेश वानखेडे यांनी व्यक्त केले. बँक बंद आमचे लोक आम्ही जसं साहेबांना आम्ही दोन लोक आमचे ठेवा, आमचे 2 लोक रोज तिथे चालले आणि पाहून रोज बँक बंद. फक्त एक दिवस साडेसाहेब आले सोमवारी काहीतरी पंचनामा केला आहे ना, निघून चालले गेले. यांच्या सह्या घेतल्या, त्यांच्या सह्या घेतल्या, नेपाळ वगैरे त्यांचं बनवणं चालू आहे आणि सध्या कसं आमच्या रिपोर्टचं पण काम चालू आहे. साहेब जेव्हा ऑर्डर काढली त्यावेळेस आमचं बोलणं झालं की ऑलरेडी एक रिपोर्टचं काम चालू आहे, त्यांनाही मी मदतीला लवकरात लवकर करून देतो. आता 8 दिवस झाले, 23 तारखेला साहेबांनी आम्हाला आश्वासन दिलं होतं, बरोबर आहे. साहेबांचं काम केलं, बाकीचे लोक तुमचे काम करून राहिले. म्हणून आम्ही आता शुक्रवारी 6 तारखेला रास्ता रोको आंदोलन करून जातो किंवा कलेक्टर ऑफिसला आणि तुमची माहिती सादर करून आमचं म्हणजे आम्ही त्रस्त झालो आहे ना डायरेक्ट विषयात. काय करणार ऑडिटून काढतो आपण ऑर्डर काढलेले आहे, जाऊन आले. आता हे आमचे पत्र आहे, आणखी दुसरं स्मरणपत्र आम्ही पहिल्या पत्रात म्हटलं आहे की आम्ही सामूहिक आत्मदान करू म्हणून. आमचं इथून 6 तारखेला आमचं आंदोलन राहायचं आहे, रास्ता रोको आंदोलन. साहेबांनी आमचं व्यवस्थित आम्हाला मार्गदर्शनही केलं, सगळ्या गोष्टी बरोबर केल्या. आम्ही जसं म्हटलं कोकाटे नाही तायडे ठेवले. आता तायडे जर चालले नाही, तायडे एकच दिवस गेले बघतात. आता तुमच्याकडे तुमचं माझं पोलिसी नाही तरी आम्ही तुम्हाला सांगतो तरी आम्ही तुम्हाला विनंती आहे, जर 6 तारखेपर्यंत ऑडिट झालं नाही आणि आम्हाला याच्यातून मार्ग मोकळा झाला नाही तर आमचं 6 तारखेपर्यंत ऑडिट होणार नाही. कारण त्याचं जे काही तपासणी आहे ते काही 1 आणि 2 दिवसात होण्यासारखं नाही. एवढंच तुम्हाला आश्वासन मिळून मी आपल्या खाली गेले नाही. आता इतरही काम असतात ना. पहिला 1 महिना खाली गेला आपला. बघा ऑडिट आहे,
सगळं मांडावं लागणार आहे. आणि मी आश्वासन द्यायचं आणि ते फुलफिल नाही झालं तर मग अपूर्ण काम ठेवायचं का? नाही आपला 1 महिना अगोदर खाली गेला साहेब, तुम्ही तुमची बाजू घेऊन राहिले. नाही आम्ही बाजू ऐकून घ्या ना साहेबांना, बरोबर नाही घेत आहे. 1 महिना मग तो खाली कसा गेला? 1 महिना तो खाली गेला. ऑर्डर काढल्यानंतर सोमवारी त्याला पाठवून ऑर्डर दिली होती ना आपण, तो 1 महिना खाली गेला. आम्ही त्याच्यात समझोता केला साहेब, आम्ही त्याच्यात म्हटलं माघार घेतली. आता 8 दिवस सांगितलं तर साहेबांनी. बघा साहेब, कोकाटेंना ऑर्डर दिली होती. ऑलरेडी त्याची महिला बँक आहे ना, महिला बँक त्याची ऑडिट चालू आहे, आधी चालू आहे. एक ऑडिट पूर्ण झाल्यानंतर दुसरं ऑडिट सुरू होईल. आम्हाला कामात टाळाटाळ बिलकुल नाही. कामाची 8 दिवस का गेले साहेब? सोमवारी फक्त 1 दिवस तुमचे कर्मचारी गेले, मग त्याच्यानंतर का गेले नाही याचं उत्तर आहे तुमच्याकडे? आहे ना माझ्याकडे, सांगा ना. माझं रिपोर्टचं काम चालू आहे, अचलपूर बाजार समितीच्या रिपोर्टचं काम चालू आहे. आणि आम्ही ते अंतिम टप्प्यात ज्यावेळी सुरू केली होती साहेबांशी बोलणं झालं. साहेब म्हणजे सुरू करा, काही दिवसानंतर आपण तेही पूर्ण करू, ते काम थोडं लेट करा. आम्ही कोणी बसलो नाही. शनिवार रविवार तुम्ही या आमच्या ऑफिसला, रविवारी बसले साहेब, रविवारी बसले, शनिवारी बसले. माझी करून ही नाही, कोणतरी कर्मचार जोडीला द्या आणि आपण एक 8 दिवसात संपवू. बिलकुल जेवढे लवकर होईल तेवढं संपवू ना, आम्हाला काही ठेवायचं नाही. कारण ऑलरेडी मला ऑर्डर सांगतो तुम्हाला की माझं कोकाटेला ऑर्डर दिली, कोकाटेला जाऊन पत्र दिलेलं आहे. काही गोष्ट कुठे आहेत ते मी तुम्हाला सांगतो की तिथं पत्र दिलं, त्याला जाऊन त्यांनी जो काम करतो त्याच्याबद्दल काय नाही, त्याने मला की पत्र दिलेलं आहे. आणि त्याच्यानंतर मग ते संस्थेनेच मागणी केली की आम्हाला ऑडिटर बदलून द्या. मी त्यांना सांगते करू द्या त्यांना, ते नाही परत आपल्याकडे तशीच मागणी आहे की बदलून द्या. मागच्या 23 तारखेला परीक्षेला आपण आहे त्या दिवशी मी ती गायडन्सची यांच्याशी करून आपण ऑर्डर दिली आणि लवकरात ऑडिट केल्याशिवाय पुढे काम होणार. जय भीम मीडियाच्या बातमीपत्रात वेळ झाले इथेच थांबण्याची. पुन्हा भेटूया ताजा घडामोडी घेऊन. जय भीम.